श्री नवनाथ चरित्र। 1. नवनाथ अवतार। ऋषभ चक्रवर्तीला 100 पुत्र होते. त्यातील नारायण अंशाने जन्मलेल्या 9 जणांना नवनारायण म्हणतात. कलियुगाच्या प्रारंभापूर्वी विष्णूने नवनारायणांना श्रीकृष्ण भेटीस द्वारकेत जाण्यास सांगितले. श्रीकृष्णाने उद्धव व श्रेष्ठ यादव यांच्याशी चर्चा करून नवनारायणांना नवनाथ म्हणून अवतार घेण्याची विनंती केली. ते द्वारकेत जेव्हा प्रवेशले तेव्हा श्रीकृष्ण त्याच्या सुवर्णासनावर बसलेला होता. उद्धव हा त्यांच्या बाजूलाच, तर समोर काही श्रेष्ठ यादव सभागृहात बसलेले होते. ते सर्व नवनारायण द्वारकेत जेव्हा प्रविष्ट झाले तेव्हा प्रथम कवी नावाचा नारायण होता, तो सर्वात पुढे होता. त्याच्या मागोमाग हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, अविहोत्र, हुमिल, तर 8वा चमस आणि 9वा करभाजन असे होते. त्यांना पाहताच श्रीकृष्णाने आसनावरून उठून त्यांना वंदन केले. हे सर्व अवधूत स्थितीत राहणारे सिद्ध पुरुष होते. श्री विष्णूने त्यांना द्वारकेत पाचारण केले म्हणून कृष्णाने विष्णूचे मनोमन आभार मानले. सर्व नवनाथ आसनस्थ झाल्यावर त्या सर्वांचे कृष्णाने यथासांग पूजन करून सत्कार केला. त्या नवनारायणांनी श्रीकृष्णाला विचारले, आपणास कोणत्या कारणाने विष्णूने भेटावयास आम्हास पाठविले आहे, त्याचे कृपा करून आपण निवेदन करावे. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला, आता पृथ्वीवर कली अवतार धारण करणार आहे, तेव्हा आपण सर्वांना तेथे समुदायाने अवतार दीक्षा घेऊन या पृथ्वीचा भार हलका करण्यास अवतारित व्हावे लागणार आहे. तेव्हा कवी या श्रेष्ठ नारायणांनी विचारले, हे जनार्दना, कोणत्या स्थानी कोणत्या नावाने आम्ही अवतार घ्यावा ते कृपा करून आम्हाला आज्ञावे. त्यावर द्वारकाधीश म्हणाले, कवी जो प्रत्यक्ष नारायणच आहे त्यांनी मच्छिंद्र नावे अवतार घेऊन वावरावे. जो हरी नावाचा महादक्ष नारायण आहे त्याने तुझा शिष्य होऊन गोरक्ष नाव धारण करावे. अंतरिक्ष नारायणाने जालिंदर नावे अवतार घ्यावा व त्याचा शिष्य प्रबुद्ध याने कनिफा नावे अवतारित व्हावे. पिप्पलायन या 5व्या नारायणाने चर्पटनाथ या नावे अवतार घ्यावा, तर अविहोत्र या श्रेष्ठ योग्याने नागेशनाथ नावाने अवतारित व्हावे. श्रीकृष्ण पुढे म्हणाले, हृमेल या समर्थ नारायणाने भर्तरीनाथ हे नाव धारण करावे. 8वा चमस या नारायणाने रेवणनाथ आणि 9वा करभाजन याने गहिनीनाथ या नावाने पृथ्वीवर वावरावे. भागवत ग्रंथात या नवनारायणांचे संवाद निमी राजाशी झालेले आहेत. हे सर्व ऋषभ राजाच्या 100 पुत्रांपैकी 9 जण पुत्र भागवत भक्त म्हणून प्रसिद्ध आहेत. ते सर्व कृष्णाला म्हणाले, हे कृष्णदेवा, त्या कलियुगात आम्ही 9 जणांनीच अवतार धारण करावा असे का सांगता? तेव्हा कृष्ण म्हणाला, तुम्ही निर्धास्त असावे, कारण तुमच्याबरोबर कवी वाल्मिकी हे तुलसीदास म्हणून, तर शुक महाराज हे कबीरदास म्हणून अवतारित होतील. शिवाय जयदेव हा महाप्राज्ञ म्हणून आणि माझा प्राणसखा उद्धव हा नामदेव म्हणून वावरत असेल. भक्तप्रौढ जांबुवंत नरहरी तर बलरामही पुंडलिक नावे तिम्हा अवतार घेईल. मी स्वतः कृष्ण ज्ञानदेव नाव धारण करून, तर प्रत्यक्ष शंकर निवृत्तीनाथ असतील. सत्यलोकाचा स्वामी ब्रह्मदेव हा सोपान, तर जी योगमाया ती मुक्ताबाई म्हणून विराजेल. शिवाय महाबुद्धिमान हनुमंत रामदास होईल. जी कुब्जा राम अवतारात दासी होती ती जनी म्हणून अवतार घेईल. अशा फार मोठ्या समुदायाने त्या कलीच्या काळात या सर्वांनी भक्ती महात्म्य वाढवावे असा माझा हेतू आहे. कृष्णाचे हे सर्व विवेचन ऐकून ते नवनारायण म्हणाले, हे महादेवा, आम्ही सर्व तयार आहोत. आम्ही कोणत्या वेळी कोणत्या स्थानी जन्म घ्यावा हे आम्हाला सांगावे. तेव्हा कृष्णाने त्यांना प्रत्येकाने कधी व कुठे जन्म घ्यावा हे समजावून सांगितले. श्रीकृष्ण पुढे म्हणाले, यापूर्वीच व्यासाने आपल्या भविष्यपुराणात सांगितल्याप्रमाणे सृष्टीवर अनेक स्थानी ब्रह्मदेवाचे वीर्य पडून 88,000 ऋषी जन्मलेले आहेत. ते वीर्य अनेक स्थानी अजून पडलेले आहे. उपरिचार नावाच्या वसूने एकदा विमानातून फिरताना उर्वशीला पाहिले आणि तो अत्यंत मोहित झाला. त्यावेळी त्याचे वीर्य यमुनेच्या पाण्यात पडले होते. ते पाण्यात दर्भाच्या पानावर पडले असताना ते एका मासोळीने गिळले.
त्या मत्स्य उदरी जो गर्भ वाढू लागला, प्राज्ञिक कविनारायणाने त्या मत्स्य उदरी जन्म घेतला. तोच पुढे मच्छिंद्र नावाने प्रसिद्ध झाला. असेच सर्व अवतार पुढे कसे झाले त्याचे वर्णन श्रीकृष्णाने केले. एकदा शंकर हा मदनावर कोपला तेव्हा त्याने त्याच्या तृतीय नेत्रातून अग्नी बाहेर काढला व त्या मदनाचे त्याने भस्म केले. त्या भस्मामध्ये ते वीर्य पडले असता सूक्ष्म रूपात तेथे मदन जाऊन बसला होता. जेव्हा बृहद्रथाने यज्ञ केला तेव्हा त्या यज्ञातील भस्मातून जालिंदर नावाचा आविर्भाव झाला. जेव्हा ब्रह्मवीर्य नर्मदा नदीच्या काठी पडले आणि 88,000 ऋषी जन्मले तेव्हा त्या वीर्यातील काही थेंब रेवा नदीच्या रेतीत पडले होते. त्या रेतीत काही जीव तग धरून होते. त्या वीर्यापासून चमस नावाचा नारायण त्या नदीच्या रेतीत जन्मला, म्हणून तो रेवणनाथ नावाने प्रसिद्ध झाला. त्याचवेळी त्या वीर्याचे काही थेंब एका सर्पिणीच्या मस्तकावर पडले होते. ते त्या सर्पिणीने भक्ष्य म्हणून प्राशन केले. योगायोगाने ती नागिण गर्भवती झाली. त्याच सुमारास जनमेजय राजा सर्व नाग सर्वांना नष्ट करण्यासाठी सर्पयाग करीत होता. त्या यज्ञात सर्व नाग सर्वांना कुंडात आहुती देण्यासाठी काही ब्राह्मण मंत्रोच्चार करीत होते. त्या मंत्रोच्चाराने शेकडो नाग कुंडात येऊन पडू लागले. या भयंकर सर्पयागापासून आपल्या गर्भाला वाचविण्यासाठी त्या तक्षकाच्या मुलीने तो गर्भ एका मोठ्या झाडाच्या ढोलीत लपवून ठेवला व ती स्वतः निघून गेली. त्या झाडाच्या ढोलीत तो गर्भ वाढत होता. त्या गर्भपिंडात अविहोत्र नारायण वास करू लागला. 9 मासानंतर त्या अंड्यातून तो वटसिद्ध नागनाथ म्हणून अवतरला. एकदा मच्छिंद्रनाथ देशसंचार करीत असताना एका स्थळी त्यांनी मुक्काम केला होता. त्यांच्या दर्शनासाठी अनेक लोक येत होते. अशीच एक वांझ स्त्री दर्शनाला आली. तेव्हा तिने मच्छिंद्रनाथांना नमस्कार केला व आपली मनोव्यथा त्यांना सांगितली. नाथांनी तिला भस्म मंत्रून दिले, परंतु या भस्माने मला मूल होणार नाही असे म्हणून तिने ते भस्म उकिरड्यावर फेकून दिले. त्या भस्मावर सूर्याचे वीर्य मंत्रप्रतापाने सांडले गेले. त्यामुळे त्या भस्माच्या अमोघ अशा शक्तिसंपन्नतेने त्यात हरिनारायणाने संचार करून त्यामधून गोरक्षनाथाने जन्म घेतला. पार्वतीच्या विवाहासमयी पौरोहित्य करणारे ब्रह्मदेव तिचे अप्रतिम लावण्य पाहून तिच्यावर मोहित झाले आणि त्यांचा वीर्यस्त्राव झाला. तेव्हा ब्रह्मदेव मनोमन लाजला. त्याने ते वीर्य स्वतःच्या हाताने मांडीलाच घासून पुसून टाकले. त्या क्षणी त्या वीर्याचा काही भाग जमिनीवर पडला व त्याचे 60,000 भाग झाले आणि त्यातून वालखिल्य या नावाचे तितकेच म्हणजे 60,000 ऋषी जन्मास आले. त्यावेळी काही थेंब वीर्य खाली जमिनीवर तसेच पडलेले होते. ते कचरा समजून भागीरथी नदीत फेकले गेलं. तो कचरा नदीवरील गवतात अडकून तेथेच राहिला. त्या कचऱ्यात नारायण पिप्पलायनचा आत्मा शिरला. ते टाचेने चरपटले गेले, म्हणून त्यातून पुढे जन्मलेला बालक चरपटनाथ म्हणून प्रसिद्ध पावला. एकदा कोलिक मुनींनी त्यांच्या पर्णकुटीतून बाहेर वनात जाताना आपले भिक्षापात्र पर्णकुटीच्या बाहेर ठेवले होते. ती वेळ सकाळची होती. सूर्योदय नुकताच झालेला होता. सूर्याचे तेज त्या पात्रात पडले. तेव्हा त्या सूर्यरेत त्या तेजात पडल्याचे त्या कोलिक ऋषींना समजले, म्हणून ते पात्र त्यांनी घरात नेऊन जपून ठेवले. तेव्हा द्रुमिल नारायणाने सूक्ष्म रूपात त्या पात्रात प्रवेश केला. जेव्हा त्यातून पुढे बालक जन्मले तेव्हा ते भर्तरीनाथ या नावाने प्रसिद्ध पावले. भर्तरी म्हणजे भिक्षापात्र असा अर्थ आहे. एकदा हिमालयाच्या पर्वतावरील एका घनदाट अरण्यात एक हत्ती झोपला होता. एकदा ब्रह्मदेव सरस्वतीवर मोहित झाले आणि त्याचे वीर्य द्रवित होऊन पृथ्वीवरील त्या जंगलात खाली पडले. त्यामधील काही थेंब त्या झोपलेल्या हत्तीच्या कानात पडले. तो हत्ती तसाच भराभर पावले टाकीत चालत होता. त्या पावलांच्या खुणा जमिनीवर मातीत उमटल्या आणि कानातील ते वीर्यद्रव्याचे थेंब त्या खोल पावलाच्या ठशात पडले. त्यामध्ये प्रबुद्ध नावाचा नारायण सूक्ष्मपणे प्रवेश केला. कानातून वीर्य पडून हा नारायण जन्मला, म्हणून तो कर्णकनिका म्हणून प्रसिद्ध झाला. एकदा गोरक्षकाने वाळवंटातील वाळूमध्ये वाळूचा पुतळा आपल्या हस्तकलेने निर्माण केला आणि संजीवनी मंत्र म्हणून विष्णूला आवाहन केले. त्यावेळी त्याच्या मंत्रसामर्थ्याने त्या पुतळ्यात जीव निर्माण झाला. तेव्हा करभाजन नारायणाने त्या पुतळ्यात प्रवेश करावा अशी विष्णूने त्याला आज्ञा केली. तेव्हा त्याने गहनीमाथ म्हणून नाव धारण करून दीक्षा घेतली. श्रीकृष्णाच्या आज्ञेनुसार या नवनारायणांनी आपले स्थूल शरीर मंदार पर्वतावरील मेरू पठारावर समाधी अवस्थेत सांभाळून ठेवले आणि अंशावताराने पृथ्वीवर नवनाथा रूपाने त्यांनी अवतार धारण केले. धर्मसंस्थापनेचे महान कार्य करण्यासाठीच या नवनाथांचा अवतार झाला होता. या अंशावतारात राग, लोभ, मद, मत्सर, अहंकार असे मानवी गुण नसतात. यामुळे मूलतत्वाची कार्यसमर्थता या अंशावतारात पूर्णपणे आढळते
आणि म्हणून अंशावतार आणि पूर्णावतार यात काही फरक नसतो. त्या मेरू पठारावर आणखी सिद्ध शुकऋषी समाधी अवस्थेत होते. ती 10वी समाधी होती. शुकऋषींचे वीर्य बद्रिकाश्रमी रंभेला पाहून खाली पडले होते. त्या वीर्यातून कबीर या नावाच्या बालकाने तेव्हा जन्म घेतला. ही कथा भक्तिकथामृतात वर्णन केली आहे.